तीन गोष्टी सांगतो ज्या परीक्षेत तुम्हाला मागे ओढतात। या तीन चुका टाळल्या तर तुमची स्ट्रॅटेजी बनेल। प्रश्नपत्रिका हलक्यात घेऊ नका। तुम्हाला वाटतं प्रश्नपत्रिका म्हणजे फक्त मागच्या वर्षी आलेले प्रश्न, पण ते तसं नसतं। प्रश्नपत्रिका पुढच्या वर्षी येणाऱ्या प्रश्नांचा नकाशा असतो। प्रश्नपत्रिका घेऊन जर तुम्ही डीप गेला तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न लक्षात येईल। काय महत्वाचे आहे, कशाला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला समजेल। जे टॉपर असतात ना ते अभ्यासाची सुरुवातच प्रश्नपत्रिकेपासून करतात। पीएचडी करण्याचा प्रयत्न करू नका। मॉलला सुद्धा मागे टाकेल अशी पुस्तकाची दुकानं सध्या भरली। प्रत्येक पुस्तकातून 90 तरी प्रश्न येतात, म्हणून प्रत्येक पुस्तक विकत घ्यावं वाटतं। त्यासोबतच मित्राने दिलेल्या नोट्स, टेलिग्रामवर मिळालेल्या पीडीएफ आपण जमा करतच आहोत। इतके स्टडी मटेरियल तयार होतं की पीएचडी होईल आणि तोपर्यंत तुमचं वय संपून जाईल। त्यापेक्षा हाय क्वालिटी स्टडी मटेरियल घ्या, त्याला 2 सोडून 3 रिव्हिजन करा आणि परीक्षेत हमखास यश मिळवा। रॅन्डम दिशेने पळत राहू नका। कुठे जायचे हे माहित नसेल तर वर्षभर पळत राहिलो तरी पाहिजे तिथे पोहोचणार नाही। अभ्यासाला बसायचं, कोणतं तरी पुस्तक हातात घ्यायचं, कोणता तरी विषय घ्यायचा, काहीतरी करायचं आणि उठायचं। असं केलं की वर्षाच्या शेवटी पुन्हा हातात अपयश पडेल। एक खास वेळापत्रक तयार करा, त्याला फॉलो करा, मेहनत करा, तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल। या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या, क्वालिटी स्टडी मटेरियल कोणतं वाचायचं आणि अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करायचं याबद्दल जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या